नमस्ते, मी डॉक्टर यशवंत नानकर पुण्यात वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो। आज आपण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजाराबाबत माहिती घेत आहोत। ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजारात रुग्णाला चेहऱ्याच्या अर्ध्या भागात इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारख्या वेदना होतात। कधी कधी या वेदना आपोआप होतात, कधी कधी निरनिराळे ट्रिगर्स म्हणजे जेवताना, बोलताना, ब्रश करताना किंवा एखादा स्पर्श झाला तरी या वेदना होतात। अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात आणि या वेदनांवरती रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंग हा उपाय आमच्या केंद्रात केला जातो। त्याच्याने आजपर्यंत बऱ्याच रुग्णांना आम्ही वेदनामुक्त केलेले आहे। नमस्कार, मी सुधाकर राणे। मला नोव्हेंबर 23 पासून डाव्या बाजूला चेहऱ्यावरती अतिव वेदना व्हायच्या। डाव्या जबड्यापासून मेंदूपर्यंत इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारख्या शूटिंग पेन अशा व्हायच्या। मी ब्रश करताना किंवा खाताना, पाणी पिताना पण त्या वेदना असह्य व्हायच्या। त्यामुळे माझं दैनंदिन जीवन अगदी पूर्णपणे डिस्टर्ब झालं होतं। घरातील लोक पण मला जेवता येत नसल्यामुळे त्यांचं सगळंच घरातील वातावरण बिघडलं होतं। या आजारावरती उपचार करताना टेग्रेटाल हे वेदनाशामक औषध वापरले जातात। बऱ्याच रुग्णांना त्याचा चांगला फायदा होतो, पण याचा डोस कधी कधी जास्त द्यावा लागला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात। साईड इफेक्टमध्ये चक्कर येणं, झोप येणं किंवा नॉशिया असणं हे प्रकार आहेत आणि आणखीन रक्तातल्या पेशी पण कमी होऊ शकतात। त्यामुळे रेग्युलर पेशंटचं ब्लड चेकअप करून घेणं आम्ही पेशंटला ऍडवाइस करतो। ज्या रुग्णांना औषधांनी आराम पडत नाही किंवा त्याचे साईड इफेक्ट होतात त्यांच्यासाठी आम्ही पुढचा एक ऍडव्हान्स उपचार करतो, त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंग म्हणतात। या प्रकारात पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन इमेज गायडेड म्हणजे सीआर्म किंवा सीटी स्कॅन याच्या खाली बघून विशिष्ट प्रकारची एक सुई पेशंटच्या चेहऱ्यातून आत घातली जाते। लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो, ती एक्सरेद्वारे कन्फर्म केली जाते आणि मग ती सुई एका यंत्राला जोडली जाते ज्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजन जनरेटर असं म्हणतात। त्या यंत्राला ती जोडल्यानंतर सुईच्या टोकाला उष्णता निर्माण होऊन तिथे प्रक्रिया होते आणि मग पेशंटच्या वेदना अतिशय चांगल्या प्रकारे थांबतात। ही एक सुरक्षित आणि चांगली पद्धत आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही ती वापरतो आहे। सरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया ब्लॉकची ट्रीटमेंट घेण्यासाठी आम्ही तयारी केली आणि 21 जुलै 2024ला MMF जोशी हॉस्पिटल पुणे येथे मी ॲडमिट झालो आणि 22 जुलै रोजी सकाळी बरोबर 8 वाजता सरांनी ती प्रोसिजर अत्यंत व्यवस्थितरित्या कौशल्यपूर्णरित्या केल्यामुळे माझा तो पेन त्याच वेळेपासून बंद झाला आणि आता ट्रीटमेंट केल्यापासून जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे। मला त्या प्रकारचे अजिबात पेन आले नाही। मी आता व्यवस्थित ब्रश करू शकतो, जेवू शकतो, बोलू शकतो। अगोदर ह्या क्रिया करताना मला सारखी धास्ती असायची की कधी दुखेल आणि कधी दुखणार नाही। याबद्दल मी डॉक्टर यशवंत नानकर सरांचे धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांचे आभार मानतो। जय श्रीराम। थोडक्यात सांगायचे म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा चेहऱ्याच्या असह्य वेदना होणारा आजार आहे। बऱ्याच वेळा याला सुइसाइडल डिसीज असेही म्हटले जाते। सुदैवाने रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंग हा त्यासाठी एक चांगला उपचार आहे। बरेच रुग्ण यापासून वेदनामुक्त होऊ शकतात आणि आनंद जीवनाचा लाभ घेऊ शकतात। श्रीयुत राणे यांनी त्यांचा अनुभव आपल्याला इथे कथित केल्याबद्दल त्यांचे आभार आणि आपण सगळ्यांनी हे बघितल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले आभार। याबाबत आणखीन काही माहिती हवी असल्यास आपण जरूर आमच्या वेदना निवारण केंद्रात, मीनाक्षी वेदना निवारण केंद्र येथे भेट द्या। आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळू शकेल।